आम्ही स्वतः पक्ष फोडीचे पीडित आहोत असं संदीप देशपांडे म्हणाले. प्रतारणा करून दुसऱ्या पक्षात जाणं कुणीही मान्य करणार नाही. खासदारांसाठी शिवसैनिकांनी रक्त आटवलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून खासदारांना निवडून दिलं असं देशपांडेंनी म्हटलंय. पक्षाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, सध्या तुमचं एक ट्विट खूप चर्चेत आहे, ते आहे कालाय तस्मै नमः. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे या ट्विटच्या माध्यमातून? आमचे पण 6 नगरसेवक ज्यावेळेला फोडले होते तेव्हा आम्हालाही असाच त्रास झाला, आम्हालाही तोच त्रागा झाला. आज त्यांची जी भावना आहे 6 खासदार फुटल्यावर, तीच भावना आमची त्यावेळेला होती आणि एवढीच तीव्र होती. फक्त आम्ही शिव्या नाही घातल्या एवढंच, पण भावना तेवढीच तीव्र होती. आणि मला असं वाटतं जे लोक निवडून येतात, ज्या पक्षाच्या नावावर निवडून येतात, ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक तुम्हाला मतदान करतात, त्या नेतृत्वाशी, त्या पक्षाशी, मग तो कुठलाही असो, आमचा असो नाही तर त्यांचा असो नाही तर अजून कोणाचा असो, याच्याशी प्रतारणा करून मला असं वाटतं दुसऱ्या पक्षात जाणं हे कधीही कोणीही हे ॲक्सेप्ट करणार नाहीत, लोक करत नाहीत. आज बघा ना, शेवट मला आठवतं जेव्हा आमचे नगरसेवक फुटलेले तेव्हा अनिल परब साहेब होते. त्यांना चाणक्य वगैरे काय 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 लोक म्हणत होते त्यावेळेला, आणि ते चाणक्याच्या आविर्भावात इंटरव्ह्यू पण देत होते. त्यावेळेला ते 2/3 नगरसेवक आम्ही मनसेचे आमच्याकडे आलेले आहेत, आणि मग ते कायद्याने कसं बरोबर आहे, मग शेड्यूल 10चा कायदा काय म्हणतो हे एक्सप्लेन करणारे अनिल परब आज काय एक्सप्लेन करणार. म्हणून मी म्हटलं कालाय तस्मै नमः. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत सह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई.